नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी सकाळी दिवसाची सुरुवात चहापासून झालीच पाहिजे आणि तो सुद्धा गुळाचा चहा। अतिशय गुणकारी असा हा चहा आहे आणि बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये गुळाचा चहा पिला असेल, एकदम असा फक्कड आणि कडक असतो। तर तो चहा आपण घरी बनवणार आहे, पण गुळाचा चहा काय होतो बऱ्याचदा असा फाटतो। तर तुमचा गुळाचा चहा फाटू नये म्हणून व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या अशा टिप्स आणि ट्रिक दिल्या आहे, त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचाही गुळाचा चहा फाटणार नाही। मस्त असा कडक आणि फक्कड होईल, खूप असा टेस्टी लागतो, गुणकारी आहे। तर साखरेचा चहा पिण्यापेक्षा गुळाचा चहा करून प्या। खूप सोपी रेसिपी आहे, लगेच चहा करायला वळूयात। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा आणि मोडात म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। चला तर मग रेसिपीकडे लगेच वळूयात। सगळ्यात आधी इथं बघा, या ग्लासाने मोजून 2 ग्लास दूध गरम करायला ठेवलं आहे। यामध्येच थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलं आहे। तर आपल्याला सगळ्यात आधी दूध गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता दुधाला मस्त अशी छान उकळी आली आहे। मस्त सगळ्यात आधी काय करायचं, दूध उकळून घ्यायचं आहे, नाहीतर आपण काय करतो चहापत्ती लगेच घालतो, तसं करायचं नाही। बघा छान असं दूध उकळलं गेलं आहे। दूध इथं आपलं एकदम असं फ्रेश आहे, अजिबात फुटलं वगैरे नाही। आता यामध्ये 1 चमचा चहापत्ती घालायची आहे आणि त्यासोबत वेलची पूड आहे, हे सुद्धा यामध्ये घालून घेऊया। अर्धा चमचा इतका वेलची पूड। गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला हे दोन्ही साहित्य या दुधासोबत व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहे। पावसाळा आहे तर मस्त गरमागरम गुळाचा चहा झालाच पाहिजे। तर बऱ्याच जणांचा गुळाचा चहा फुटतो। या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला टिप देणार आहे त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचाही गुळाचा चहा फाटणार नाही। तर बघा मस्त इथं छान याला उकळी आली आहे आणि रंगही छान सुरेख झाला। आता यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालूया, अगदी चिमूटभर जायफळ किसून घातलं। आता यामध्ये 1 चमचा किसलेला आलं घालायचं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। ज्या प्रमाणात हॉटेलमध्ये गुळाचा चहा बनवतात तसंच आपण एकदम असा कडक आणि फक्कड चहा घरी करत आहे। आणि जसे हॉटेलमध्ये ज्या छोट्या छोट्या ग्लासमध्ये आपल्याला चहा दिला जातो त्याच ग्लासाच्या मोजमापाने चहा बनवत आहे। तर बघा मस्त हा चहा 2 मिनिटासाठी असा खडखडून उकळून घ्यायचा। बघा मस्त उकळी आली की लगेच गॅस बंद करूया, का ते सांगते। तर आता यामध्ये आपल्याला या चमच्याने मोजून मी 3 चमचे किसलेला गूळ घेतला आहे, तर हा घालून घ्यायचा। गॅस बंदच ठेवायचा, नाहीतर मग चहा फुटू शकतो। आता याला छान असं मिसळून घ्यायचं। गूळ असा यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। हे बघा संपूर्ण गूळ चमच्याने असं फिरवून विरघळून घ्यायचं आहे। या ट्रिकने काय होईल, चहा अजिबात फुटणार नाही आणि छान असा फक्कड देखील होईल। तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा असेच टिप्स फॉलो करा। बघा इथे गूळ मी सगळा असा विरघळून घेतला आहे। आता फक्त आपल्याला गॅस चालू करायचा, हलकीशी चहाला उकळी आणायची आहे। गॅस एकदम कमी आचेवर करून घ्यायचा, फुल आचेवर अजिबात करायचा नाही। कमी आचेवरच आपल्याला हलकीशी उकळी आणायची आहे। जर मोठ्या आचेवर गॅस करसान तर मग चहा फुटू शकतो, तसं करू नका, ही महत्त्वाची टीप आहे। तर बघा हलकेसे बबल्स चहावरती यायला लागले आहे। बघा इथं चहाला अशी हलकीशी उकळी आली आहे। आता लगेच आपण गॅस बंद करायचा, नाहीतर मग चहा फुटू शकतो। बघा इथं मी छान हे मिक्स करून घेतलं। आता लगेच गरमागरम चहा सर्व करूया। बघा इथे मी 2 छोटे छोटे ग्लास घेतले आहे। आता यामध्ये गरमागरम चहा सर्व करूया। तुम्ही बघू शकता एकदम असा फक्कड झाला आहे। तर बघा इथे मस्त आणि कडक असा छानपैकी आपला गुळाचा चहा बनवून तयार आहे। त्यासोबत तुम्ही बिस्किट खाऊ शकता किंवा मग असा सुद्धा पिला तरी चालेल। पावसाचं वातावरण आहे, गरमागरम तर चहा झालाच पाहिजे। आपण साखरेचा चहा बऱ्याचदा पितो, पण गुळाचा चहा झालाच पाहिजे की नाही। तर व्हिडिओमध्ये ज्या मी टिप आणि ट्रिक सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचा गुळाचा चहा फाटणार नाही आणि छान असा कडक आणि फक्कड होईल। तर खूप सोपी रेसिपी आहे, परफेक्ट असा। हॉटेलमध्ये आपल्याला अशाच छोट्या ग्लासमध्ये चहा पिण्यासाठी देतात, त्याच काचेच्या ग्लासाने
मोजमाप करून चहाचा अंदाज घेतला आणि त्याच ग्लासामध्ये चहासुद्धा पिण्यासाठी घेत आहे. तर मस्त असा गरमागरम गुळाचा चहा बनवून तयार आहे. खूप असा चवीला छान लागतो. ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा, तुमचासुद्धा गुळाचा चहा फाटणार नाही. कमेंटमध्ये सांगा की चहा रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवू पीत जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.